विधानसभेमध्ये आणि पूर्ण लोकसभेमध्ये आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी देखील आणण्याचं काम जे आहे आपल्या लोकप्रतिनिधीचं काम काय असतं, जेव्हा आपण सत्तेमध्ये असतो तेव्हा केंद्राकडून आणि राज्याकडून जो आहे तो जास्तीत जास्त निधी जो आहे तो आपल्या गावासाठी, शहरासाठी, आपल्या लोकसभेसाठी कसा येईल त्याच्यासाठी पाठपुरावा करावा लागतो आणि तो पाठपुरावा जो आहे हा धैर्यशील माने यांनी केलेला आहे। म्हणून आज जे हक्काने जे आहे धैर्यशील माने आपल्याकडे मतदान मागण्यासाठी आले, तर आपण त्यांच्या मागे उभे राहणार आहोत की नाही, राहणार की नाही, दोन्ही हात वर करून सांगायचं आहे। कारण की आपला लोकप्रतिनिधी जो आहे हा लोकसभेमध्ये त्यांनी आपले विषय मांडले पाहिजे। आंदोलन खूप लोक करतात, आंदोलन जे आहे हे काही झालं तरी मीच केलं। इथे काही नेते आहेत की लंडन मध्ये जरी पाऊस पडला तरी त्यांचं म्हणणं असतं की मी पाठपुरावा केल्यामुळे जो आहे तो लंडन मध्ये पाऊस पडला। अशी परिस्थिती देखील इथे आहे। गेल्या 5 वर्षा अगोदरचा हिशोब जो आहे हा त्यांच्याकडून मागितला पाहिजे की कुठली मोठी योजना जी आहे ती त्यांनी जेव्हा खासदार होते तेव्हा आणली। पण आज आपल्या खासदारांनी जे आहे हे 8,200 कोटी रुपये जे आहेत या लोकसभेमध्ये आणले आणि गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टींची मागणी केली ती गोष्ट देण्याचं काम जे आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि उपमुख्यमंत्री महोदय असतील हे त्यांनी केलेलं आहे। म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये निधी देखील आलेला आहे। मग अशी काही लोक म्हणत होते की इथे येण्यासाठी रस्ते देखील नव्हते, हे रस्ते देखील वाईड करण्याचं काम, मोठे करण्याचं काम, चांगलं करण्याचं काम आपल्या सरकारने केलं। इथे MIDC लोकांच्या रोजगाराचा